नमस्कार मित्रों, जेसीसी अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला इयत्ता 10वी चं गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.3 हे शिकायचं आहे। तर यामध्ये 1.3 मधला पहिला क्वेश्चन आपल्याला अभ्यासायचा आहे। तर पहा, हे अशा किमती दिलेल्या आहेत। त्या किमती इन डिटरमिनेंट व्हॅल्यू, हे डिटरमिनंटचं साइन आहे। ओके, अशा प्रकारच्या दोन उभ्या रेषा याला डिटरमिनंट साइन असं म्हटलं जाते। 3 4 आणि त्यानंतर 2 5 हे दिलेलं आहे। तर आता काय करायचं, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं। 3 गुणिले 5 3 गुणिले 5, त्यानंतर वजाचं चिन्ह द्यायचं, त्यानंतर 2 गुणिले 4 हे अशा किमती लिहायच्या। मग काय होईल आता या ठिकाणी 5 3 15, त्यानंतर वजा 4 दोन्ही 8। ओके, 15 मधून 8 गेले किती राहतात, 7 राहतात। ओके, मग कोणते 7 राहतात, प्लस 7 राहतात, कारण मोठी संख्या 15 असल्यामुळे आणि त्याचं चिन्ह कोणतं आहे 15 हे प्लस असल्यामुळे। ओके, समजलं मित्रो कसं केलेलं आहे? पुन्हा एकदा पहा, डिटरमिनंट चिन्हामध्ये 3 गुणिले 5 त्याच्यानंतर वजा हे चिन्ह द्यायचं, त्यानंतर 2 गुणिले 4 अशा पद्धतीनं 5 3 15, त्यानंतर 4 दोन्ही 8। ओके, 15 मधून 8 गेले 7 राहिलेले आहेत। ओके, समजलं मित्रो? पहा, हे अशा प्रकारे किमती दिलेल्या आहेत। आता हे -1 आहे आणि हे 2 आहे। ओके, 7 आहे आणि 2 आहे। आता मायनस संख्येचं कसं करायचं असते पहा, -2 गुणिले 3 -1 गुणिले 2, त्यानंतर वजा, त्यानंतर 7 गुणिले 2 तर पहा, बे एक बे वजा 2। ओके, त्यानंतर वजा 7 दोन्ही 14। ओके, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे प्लस मायनस साइनचे रूल्स आपण पाहिलेले आहेत, प्लस मायनसचे। ओके, इथे वजा इथे वजा आहे। 14 आणि 2 किती होतात, 16 होतात। कोणते 16? मोठी संख्या कोणती आहे, 14 आहे, त्याचं चिन्ह मायनस असल्यामुळे मायनस लागते चिन्ह। ओके, त्यानंतर पुढचं गणित पहा मित्रो, 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले वजा 7 तर बघा 5 0 0 वजा 7 3 21, कोणते 21, वजा 21। ओके, मग आता पहा मित्रो, वजा गुणिले वजा अधिक। ओके, आणि हे 21 ला 21, मग काय होते याचं 0 आणि 21 21च होईल। अशा पद्धतीनं हे दुसरं सुद्धा। आता एक तिसरं गणित आहे, ते खूप महत्त्वाचं आहे मित्रो। पहा मित्रो, 7/3 आहे। ओके, आणि या फ्रॅक्शनचा आणि या फ्रॅक्शनचा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा। ओके, मग काय होईल आता 1/2 याला असा ब्रॅकेट करून घ्यायचा। ओके, म्हणजे सुटसुटीत वाटेल। त्यानंतर मायनस, त्यानंतर 5/3 याला सुद्धा असा ब्रॅकेट करायचा। ओके, आणि हे काय इनटू 3/2। ओके, अशा पद्धतीने मग काय होईल, आता बघा वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा। 7 1 7। ओके, 3 2 6, हे मायनसला मायनस, त्यानंतर 5 3 15। ओके, 3 2 6। आता लक्ष द्या मित्रो, आता दोघांचा या ठिकाणी काय झालेला आहे, छेद समान झालेला आहे। ओके, दोघांचा छेद समान झालेला आहे। वजा बाकीचा रूल्स आपल्याला माहित आहे फ्रॅक्शन मध्ये। मग 7 15। ओके, दोन्ही पैकी एक 6। ओके, छेद समान असल्यामुळे मग काय होईल या ठिकाणी 15 मधून 7 गेले किती राहतात, 8 राहतात। पण 8 कोणते राहतात, मायनस राहतात। का बरं, कारण मोठी संख्या मायनस असल्यामुळे, आणि हे 6 ला 6। मग आता याची काटाकाटी होते, रिड्यूस होते। बेत्रिक 6, बेचोक 8, कोणते 8, बेचोक 8। मग आता पहा, या ठिकाणी इथं मायनस चिन्ह होतं। ओके, कारण हे मोठी संख्या मायनस असल्यामुळे, म्हणून -4/3 हे त्याचं उत्तर आलेलं आहे। फक्त काय म्हणा, एक दुसरा मोठा प्रश्न आहे ना, हे आजच्या आपण प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवला। प्रश्न तिसरा हा पुढील भागात पाहू। पहा मित्रो, प्रश्न प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व झालेला आहे। ओके, तर क्वेश्चन नंबर 3 हा पार्ट 2 मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे।